बातमी आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आणखी एका मोठ्या दाव्याची। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर नव्यानं बॉम्ब फोडलाय। 2014च्या निवडणुकीत आम्ही हारलो नसतो तरी राष्ट्रवादीनं मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। भ्रष्टाचाराविरोधात मी उघडलेली मोहीम राष्ट्रवादीला आवडली नव्हती आणि त्यामुळे मला विरोध केला असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। त्याचसाठी गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेऊन आपण त्यांचं नाव पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। आता पृथ्वी बाबांच्या या तोफ गोळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रत्युत्तर दिलंय। चव्हाणांनी तेव्हा मित्रपक्षांना सोबत घेऊन काम केलं असतं तर भाजपची सत्ताच आली नसती असा पलटवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय। 2014ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष एनसीपीचे लोक होते त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, कारण मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काही मोहीम काढली होती, त्यांना ती आवडली नाही। आम्ही पृथ्वीराज चव्हाण चालणार तर असे आमचे सहकारी म्हटले असते कदाचित त्यावेळेला, मला माहित नाही आम्ही निवडून आलो असतो तर। आणि त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींच्याकडे गोपीनाथजी मुंडे यांचं नाव सुचवलं असतं, आणि इतका तो सक्षम नेता होता, त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर होता। मला वाटतं की ते काय मी पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणाले मला माहित नाही, आपल्याकडून मी ऐकतोय, पण मला वाटतं की मी काल त्या दिवशी एखादं स्टेटमेंट दिलं होतं की चव्हाण साहेबांनी त्यावेळेला असलेल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर मला वाटतं भाजपचं सरकारच आलं नसतं आणि आम्ही सत्तेवरून बाजूला गेलो नसतो। असो, आता त्यावेळेच्या चुका झाल्या का नाही झाल्या याच्यावर मी चर्चा करणार नाही, पण आमची सत्ता गेली हे मी म्हणत नाही, पण काँग्रेसची लोक सुद्धा म्हणतायत, हे खासगी सुद्धा म्हणतायत, याची त्यांना सुद्धा कल्पना आणि आम्हाला सुद्धा कल्पना आहे। तर नागपूरच्या दोघांनी मुंडेंना निवडून येऊ दिलं नसतं असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। मात्र शिवसेना नेते आणि प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मात्र हा दावा फेटाळलाय। मला नेहमी म्हणायचे नागपूरची दोघं मला काही निवडून येऊ देणार, त्याचा कोड मला माहित नाही, आणि म्हणून म्हटले मला मंत्री व्हायचं। आणि दुर्दैवानं त्यांच्या पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालं नाही। खरं म्हणजे मुंडे साहेब सिनियर होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे होतं, पण तो त्यांच्या पक्षाचा विषय माझा नाही आहे। आणि त्यामुळे जर कोणी म्हटलं असतं की तुम्ही अवमान त्यांचा केला, हे खरं नाही आहे। माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदरपूर्ण भावना आहे। काल पृथ्वीराज बाबा बोलले की गोपीनाथराव मुंडे असं म्हणले की नागपूरचे दोन लोक मला निवडून येऊ देणार नाहीत, या गोष्टीला माझा आक्षेप आहे। नागपूरचे दोन लोक कोण? त्याच्यातलं एक नाव गडकरी, दुसरं अप्रत्यक्षरित्या त्यांनी देवेंद्र फडणवीसला सुचवलंय, म्हणजे माझे जेवढे आकलन माहिती आहे, पण मी कुणाची शपथ नाही, मी माझ्या नातीची शपथ घेऊन सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथरावचं प्रेम एवढं होतं की जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नाही, तसं देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथराव कधी वेगळे होऊ शकले नसते। दादांत पृथ्वीराज बाबा खोटं बोलले आहेत की पंकजाशी ते वाईट वागतात का चांगलं वागतात का राजकारण करतात, ह्या चर्चेचा आज विषय नाही। मी जसं म्हणलं की बहीण भावात जमत आहे नाही, पण दोन्ही बहीण भावाचं वडिलावर प्रेम असतंच ना, तसं देवेंद्रचं गोपीनाथरावर प्रेम होतं, त्याला कुणी नाही म्हणून सत्य।